रावेरमधून श्रीराम पाटील यांना राशपची उमेदवारी पुण्यातल्या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमधून आता रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्योजक श्रीराम पाटील यांची उमेदवारी ही घोषित करण्यात आली आहे। श्रीराम पाटील हे युवा चेहरा असून श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हे नेहमीच मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय। श्रीराम पाटील यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। भाजपने रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडे उमेदवार कोण असा एक प्रश्न होता। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज यादी जाहीर करण्यात आली असून श्रीराम पाटील यांच्या नावाची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। आमच्याकडे सोबत श्रीराम पाटील आहेत, त्यांच्याशी आम्ही जाणून घेऊयात। दादा, सुरुवातीला आपलं जय महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत। आपल्याला उमेदवारी निश्चित झाली आहे, आपलं खूप खूप अभिनंदन। काय सांगाल, एक नवीन चेहरा आहेत आपण आणि कशा प्रकारे आता पुढे जाऊ? नवीन चेहरा असल्यामुळेच मला खरं म्हणजे आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रराव पाटील, आपले आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्रभाई पाटील, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, त्याचबरोबर सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर सर्व आमचे पदाधिकारी, सर्वांचं खरंच मनापासून मी धन्यवाद मानेल की त्यांनी माझ्यासारख्या नवीन माणसावरती विश्वास टाकला। श्रीराम पाटलांची नेमकी ओळख काय? श्रीराम पाटलांची ओळख तसं पाहिलं तर खरं एक समाजसेवक, पहिलं तर उद्योजक, तसं झालं तर पहिले मेकॅनिकचा विक्रेताचा उद्योजक आणि आता एक समाजसेवक म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे ओळख आहे। दादा, 1.5 ते 2 महिन्यापूर्वी तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता। आज पुन्हा राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला तिकीट निश्चित झालेलं आहे, काय नेमकं? नाही बघा, पक्षप्रवेश हे काही नवीन नाही महाराष्ट्रासाठी, बरोबर आहे की? आणि मी तर तसा फार आता 15-20 दिवसा अगोदर गेलो होतो, काही कुठलंही पद किंवा सत्ता मी भोगलेली नाही, त्यामुळे हा काही विषय खूप मोठा नाही आहे। आता सोशल मीडियावरती चालू असतं ते काही तो प्रश्न नाही, परंतु आपल्याला कल्पना असेल 2019मध्ये आपण लोकांनीच मला खूप काही मोठं केलं होतं आणि अचानक मला बोलवलं होतं, पवार साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकला होता आणि तो विश्वास माझ्या डोक्यात होता की नाही, साहेबांनी मला अचानक नवीन माणसाला बोलवलं आणि विश्वास टाकला, ही खूप मोठी गोष्ट होती। काही कारणास्तव त्यावेळेस थांबलो, परंतु आत्ता तेव्हापासून मग जनतेने मला पकडलं आणि तेव्हापासून मी जनतेमध्ये कंटिन्यू फिरत होतो आणि सर्व काही बघत होतो की काय कसं कशाला पाहिजे, काय असायला पाहिजे, कारण नेहमी माझं विजन आणि डेव्हलपमेंट ह्या गोष्टीवरती फार डोकं असं फ्युचरमध्ये काय असायला पाहिजे, कारण मी भरपूर बाहेर फिरलेला माणूस आहे। पण ते विश्वास जे टाकला त्यांनी, त्याच्याबद्दल हे जे आहे सर्व हे पुढे जाऊन फक्त विकासात्मक काम करण्याचा, सार्वजनिक विकास, आणि मी थोडंसं जातीपाती धर्माच्या पलीकडचा माणूस आहे। दादा, चेहरा नवीन आहे,